हेलो एव्हरीवन. तर हा डिफरन्शिएशन चॅप्टरचा PYQ सिरीजचा पार्ट 2 आहे. पार्ट 1मध्ये मी फॉर्म्युला डिस्कस केले होते. तर या पार्ट 2मध्ये मी डिफरन्शिएशन चॅप्टरचे ऑल PYQs तुम्हाला सांगणार आहे. तर हे मी हँड रिटन नोट्स काढलेले तुम्ही बघू शकतात की ऑल PYQs आले होते 2024ला 4th ते 5th ते असे ओव्हरऑल 54 का 55 क्वेश्चन्स आले होते. तर हे मी हँड रिटन काढलेले नोट्स हे तुम्ही एकदा बघू शकतात व्हिडिओ पॉज करून. हे ऑल PYQs वापस एकदा सॉल्व करणार आहे. हे मी नोट्स काढलेले तुम्ही एकदा बघू शकता. हे 14 नंबरचं क्वेश्चन, 12 नंबरचं, 13, 14 असे ऑल PYQs मी सॉल्व केले आहे. तर मी लगेच आता पुढच्या पार्टमध्ये ऑल PYQs लगेच वापस सॉल्व करणार आहे. म्हणजे याच पार्टमध्ये हे तुम्ही ऑल PYQs बघू शकता की अशा प्रकारे तुम्हाला पण सॉल्व करायचे असतात PYQs. तर तुम्हाला मदत होईल 2026ला. तर तुम्हाला पहिले ऑल PYQs सॉल्व करायला आणि डिफरन्शिएशन चॅप्टरचे तर इझिली आपण 2026 MST CTला पण बघू शकतो की PYQ बी रिपीट होता. तर मी वापस एकदा फॉर्म्युलास आणि PYQs ऑल एकदा वापस डिस्कस करणार आहे. तुम्ही बघू शकता ओव्हरऑल 47 आय थिंक 47 क्वेश्चनपर्यंत मी नोट्स काढलेले आहे. बाकीचे ओव्हरऑल क्वेश्चन्स पण करू आणि वेक्टर्स चॅप्टरचे नंतरच्या चॅप्टर वेक्टर्सच घेऊ आपण. तर एवढे क्वेश्चन्स आले होते MST CT 2024ला. तर हा आपला पहिला क्वेश्चन आहे. MST CT 2024च्या 16 मेच्या शिफ्टला आला होता. इफ जी ऑफ एक्स गिवन आहे आपल्याला, एक सेकंड, म्हणजे इफ जी ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स पण फंक्शन असतो. हा जी ऑफ एक्स फंक्शन गिवन आहे, त्याच्यामध्ये हा पुरा ऑल फंक्शन आहे अँड एफ ऑफ झिरो म्हणजे एफ ऑफ झिरो म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. जेव्हा एफ ऑफ झिरो असेल तेव्हा ती व्हॅल्यू असते -1 आणि जेव्हा एफ डॅश झिरो म्हणजे ते एफ एफ ऑफ झिरोचा डेरिव्हेटिव्ह राहिला तर त्याची आपण व्हॅल्यू 1 पुटअप करेन आणि आपल्याला फाइंड करायचं आहे जी डॅश झिरो म्हणजे याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल आणि नंतर ना आपल्याला एक्सच्या जागेवर 0ची व्हॅल्यू पुट करायला लागेल तेव्हा आपलं फायनल आन्सर येईल. चला तर मग या क्वेश्चनचे ऑप्शन पण आपण बघून घेऊ. आपला या ऑप्शन आहे -4, BI 4, CI -3 आणि DI 3. चला तर मग या क्वेश्चनला सॉल्व करू. तर हे आपलं क्वेश्चन आहे ज्याच्यात आपल्याला जी ऑफ एक्स गिवन आहे, हा पूरक फंक्शन आणि एफ ऑफ झिरो आणि एफ डॅश झिरोची व्हॅल्यू गिवन आहे. चला तर मग जी डॅश एक्स म्हणजे जी ऑफ एक्स आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह करू. हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला असतो जनरेट हा काय एक्स रेस टू एन हा फंक्शन आहे, वरती पॉवर आहे जी की पॉवर पुढे येऊन आधी एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला. आता क्वेश्चन ॲज इट इज कॉपी करून घेऊ. 2f ऑफ एक्स प्लस 2. आता हा पहिला एक डेरिव्हेटिव्ह झाला आपला एक्स रेस टू एन, तर हा पण एक फंक्शन आहे, मग याचा पण एक डेरिव्हेटिव्ह एफ डॅश 2f ऑफ एक्स प्लस 2. फायनली आता आपला अजून एक कोणता फंक्शन उरलाय का, हा एक मधला फंक्शन उरलाय त्याचा डेरिव्हेटिव्ह राहील एफ डॅश एक्स, पण पुढा कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट ॲज इट इज राहील. म्हणजे आपला पुरा ओव्हरऑल डेरिव्हेटिव्ह करून झालाय. आता आपल्याला जी डॅश एक्स ने पाहिजे, आपल्याला जी डॅश झिरो म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण काय टाकू आता 0 पुट करू. एक्सची व्हॅल्यू आपण काय पुट करू 0. तर 2f ऑफ 0 प्लस 2f डॅश 2f ऑफ 0 प्लस 2 आणि 2f डॅश एक्स इथं पण 0. आता आपल्याला जी व्हॅल्यू गिवन आहे आपण ते पुट करून देऊ. 2f वाईस एफ ऑफ झिरोची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे दॅट इज -1. -1 टाकला प्लस 2 वापस एफ ऑफ झिरोची व्हॅल्यू गिवन आहे -1 इथं मल्टिप्लाय बाय -1 प्लस 2 आणि ट्वाईस एफ ऑफ एफ डॅश झिरो म्हणजे याचा डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 1. याचा डेरिव्हेटिव्ह नाही म्हणजे एफ ऑफ एफ डॅश झिरोची व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला 1. तर फायनली मल्टिप्लाय करू 2f ॲज इट इज राहील -2 प्लस 2. ते ओव्हर आपण कॅन्सल होऊन जाईल, आपण कॅन्सल होऊन जाईल म्हणजे 0 व्हॅल्यू होऊन जाईल. पुढं करू आपण एफ डॅश इथं आपण -2 प्लस 2 आणि 2 1 जा 2. देअरफॉर इथं बघितलं तर 2f चे 0 व्हॅल्यू होऊन जाईल. इथं सुद्धा 0 होईल कारण की -2 आणि +2 का असतो 0.
तर 2 वापस एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू गिव्हन आहे दॅट इज -1 आणि एफ डॅश 0 ची व्हॅल्यू आपल्याला गिव्हन आहे 1. तर 2 - 1 जा -2 आणि 2 1 जा 2. तर फायनल मल्टिप्लाय केलं तर आन्सर येईल -4. तर या क्वेश्चनचा आन्सर आलाय -4. आय होप हे इझी क्वेश्चन होतं, तुम्हाला इझिली समजलं असेल. म्हणजे पुढे आपल्याला स्टेप बाय स्टेप याचा या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायला लागला. म्हणजे याचा पहिला डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आला, सेकंड आला, थर्ड आला, फोर्थ आला, नंतर व्हॅल्यू म्हणजे इथं व्हॅल्यू पुट करत गेलो आपल्या जे गिव्हन आहे, तर आपलं फायनल आन्सर आलं -4. राईट आहे का नाही ते चेक करू. तर आपल्या क्वेश्चनचा आन्सर आला होता -4, म्हणजे आपला ए ऑप्शन. येस, दिस इज राईट आन्सर. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर आपला सेकंड क्वेश्चन आहे, इफ एमएससी 2024 चे 16th मेच्या शिफ्ट 2 ला आलं होतं, इफ y इक्वल्स टू tan इनव्हर्स x प्लस tan इनव्हर्स, म्हणजे एक फंक्शन tan इनव्हर्सच्या पुढे एक फंक्शन आहे प्लस tan इनव्हर्सच्या पुढे एक फंक्शन आहे, देन dy बाय dx, म्हणजे आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. हा क्वेश्चन इझिली आपल्याला tan इनव्हर्सचे फॉर्म्युले यूज करायचा आहे. जनरली tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह का असतो, हा फॉर्म्युलाचा 1/1 प्लस x स्क्वेअर हा फॉर्म्युला असतो. पण आपल्याला इथं अजून एक आयडेंटिटी यूज करायला लागेल, tan इनव्हर्स मध्ये ब्रॅकेटमध्ये x प्लस y अपॉन 1 मायनस xy. हा फॉर्म्युला आपण यूज करू. मी तुम्हाला तो फॉर्म्युला दाखवतो, एक सेकंड. नाही, मी फॉर्म्युला पण दाखवतो. अगोदर आपण ऑप्शन पण बघून घेऊ. आपल्याला ए ऑप्शन काय दिलेला आहे, बी काय दिलंय, सी आणि डी दिलाय. चला तर मग या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करू. तर आपला फॉर्म्युला हे बघा, tan इनव्हर्स x प्लस y अपॉन 1 मायनस xy. त्याला आपण एक्सपांड असं फॉर्म मध्ये दिलं असेल तर आपण सिम्पली फॉर्म मध्ये लिहितो tan इनव्हर्स x प्लस tan इनव्हर्स y, कारण की वर प्लस होता. आणि तेच ते tan इनव्हर्स x मायनस y अपॉन 1 प्लस xy असला तर आपण त्याला सिम्प्लिफाय करतो, tan इनव्हर्स x मायनस tan इनव्हर्स y. तर हे जनरली सिम्प्लिसिटी म्हणजे हा फॉर्म्युला असा क्वेश्चन आलं तर आपण याला असं सिम्पल करू शकतो. हा क्वेश्चन असा आला त्याला सिम्पल करू शकतो. तर आपलं क्वेश्चन बघा असं आहे, tan इनव्हर्स हा एक फंक्शन आहे आणि हा एक दिलेला आहे. तर इथं एक बघा, आपल्याला जनरली एक्सच्या व्हेरिएबल एक्स का असतो, व्हेरिएबल असतो, त्याच्या पुढे जो भी नंबर दिला असेल 3, हा एक शॉर्टकट आठवून ठेव. जर आता 3 दिलाय, जर कधी 4 दिला असतं तर डिवाइड बाय 4 केलं असतं. 3 दिलाय तर डिवाइड बाय 3 करू, म्हणजे याला होल डिवाइड बाय 3 करू. आणि इथं आपल्याला 5 दिलेला आहे, म्हणजे 1 आपण 5x मायनस x लिहिलं तर आपल्या आन्सर मध्ये येऊन जाईल. समजलं. चला तर मग क्वेश्चनला कन्वर्ट करू. इथं आपण डिवाइड बाय 3 केलं तर इथं होऊन जाईल 2/3 प्लस x होऊन जाईल इथं डिवाइड बाय 3, 3 दॅट इज 1 मायनस 2a म्हणजे 2/3 मल्टिप्लाय बाय x प्लस tan इनव्हर्स 5x मायनस x. हे बघा 5x मायनस x 4xच येतो, म्हणजे काहीच फरक पडत नाहीये. डिवाइड बाय 1 प्लस 5x 5x मल्टिप्लाय बाय x. वापस तेच याला सिम्प्लिफाय वापस तेच केलं तर आन्सर वापस येईल. जे आपण क्वेश्चनला रिअरेंजमेंट केलंय तर पुढे क्वेश्चनला सॉल्व्ह करू. आन्सर येईल तर tan इनव्हर्स 2/3 प्लस tan इनव्हर्स x. तर बघा आपला फायनल आन्सर आहे, फायनल सोल्युशन आले. tan इनव्हर्स x आणि मायनस tan इनव्हर्स x गेट कॅन्सल. आता इथं फायनली आपण डेरिव्हेटिव्ह काढू. आता हे सर्व रिअरेंजमेंट केलं, आता फायनली डेरिव्हेटिव्ह काढू. हे काय कॉन्स्टंट आहे, इथं x ची व्हेरिएबल काहीच नाही, ते कॉन्स्टंट याचा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. प्लस आपला उरला काय आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/1 प्लस x स्क्वेअर. आता हे लिहून घेऊ 1/1 प्लस 5x चा स्क्वेअर आणि 5x इथं जनरली 5 आहे तर ते हा कॉन्स्टंट राहील 5, मग आपला 5 मल्टिप्लाय पण होईल. 5x चा डेरिव्हेटिव्ह 5. फायनल लिहून घेऊ 5/1 प्लस 5 चा स्क्वेअर 25. 25 x स्क्वेअर हे आपलं फायनल आन्सर आलाय. चला तर मग चेक करू आपला आन्सर. एकदा तुम्ही क्वेश्चनचा पुरा एकदा बघू शकता. आपल्याला tan इनव्हर्स x प्लस y, tan इनव्हर्स xy हा फॉर्म्युलाचं कन्व्हर्जन हे आलं, याचं पण कन्व्हर्जन हे आलं. तर आपल्याला क्वेश्चन हे दिलं होतं, इथं आपल्याला एक्सच्या पुढे जो टर्म असतो आपण त्याच्याने डिवाइड करतो सिम्पल करायसाठी. तर 3 होता तर 3 ने डिवाइड केलं तर आपल्याला असं आलं.
एक्सपान्शन आणि इथं 4x ला आपण 5x मायनस एक्स लिहिलं तर वापस तेच फायनल याचं सॉल्व्ह केलं तर येईल आन्सर येईल. रिअरेंजमेंट केली आपला फायनल आन्सर हे आलं. लेट्स चेक आपला आन्सर राईट आलाय का? बी आन्सर मॅच होते. येस, दिस इज राईट आन्सर. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर आपलं नेक्स्ट क्वेश्चन 2024च्या 16 बेच्या शिफ्ट 1 ला आलं होतं. इफ एफ ऑफ 1 गिव्हन आहे आपल्याला 1 आणि एफ एफ डॅश 1 ची व्हॅल्यू गिव्हन आहे 3. देन द डेरिव्हेटिव्ह आपल्या फंक्शनचा आपल्याला पुरा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. आणि x ची व्हॅल्यू 1 पुट करून सांग. तर आपले ऑप्शन बघू शकता काय ते असे क्वेश्चन आलं होतं 16 मेच्या शीट 1 ला. हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन प्लीज तुम्ही पण सॉल्व्ह करून बघा. चला तर मग क्वेश्चनला सॉल्व्ह करू. तर मी क्वेश्चन लिहून घेतलेलं आहे. तर डेरिव्हेटिव्ह आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह करायचा आहे. चला तर मग याचा आता डेरिव्हेटिव्ह काढू. तर याचा पहिला डेरिव्हेटिव्ह काय एफ डॅश आणि हे पुरा ॲज इट इज फंक्शन. पहिला डेरिव्हेटिव्ह काढला. मग आता दुसरा डेरिव्हेटिव्ह काढू. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह झाला. आता याचा डेरिव्हेटिव्ह येईल एफ डॅश एफ ऑफ एक्स. अजून एक फंक्शन आहे त्याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. फायनली झालं. आता आपण ऍड करू प्लस आता याचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला यूज होईल. पॉवर पुढे होऊन जाईल. आता या फंक्शनचा स्वतःचा पण एक डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. आपले एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करू. जिथे जिथे एक्स आहे तिथे आपण व्हॅल्यू 1 पुट करू. आपला फायनल आन्सर येईल. सॉरी, बॅकग्राऊंड मध्ये आवाज येत असेल. एफ डॅश 1. तर आपल्याला एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू दिली आहे 1. एफ ऑफ ची व्हॅल्यू आहे 1. एफ डॅश ए ची व्हॅल्यू काय आहे? सॉरी, ए ची व्हॅल्यू गिव्हन आहे 3 प्लस एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू गिव्हन आहे 1. एफ डॅश 1 ची व्हॅल्यू गिव्हन आहे दॅट इज 3. आपला आन्सर आहे ना त्याची एफ डॅश एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू आहे 1. एफ डॅश 1 ची व्हॅल्यू आहे 3. जनरली हा डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्ट म्हणजे हा डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे प्लस 2 1 दा 2 मल्टिप्लाय बाय 3. एफ डॅश 1 ची व्हॅल्यू गिव्हन आहे 3. 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2 2 3 जा 6. आता 3 मल्टिप्लाय बाय 3 3 3 जा 9 9 3 जा 18. 18 प्लस 6 तर फायनल आन्सर येईल आपला 24. तर फायनल आन्सर आहे आपला 24. तर म्हणजे आपल्याला हे पुरा असा याचा पुरा डेरिव्हेटिव्ह करायला लागेल. एमसीक्यू आहे. जेवढे लवकर फास्ट तुमची कॅल्क्युलेशन आहे तेवढा फास्ट तुम्ही डेरिव्हेटिव्ह करता. ओके, तर चला लेट्स चेक आपला आन्सर राईट आहे का. एक सेकंड इथं आपला काहीतरी चुकलं आणि मला आता माहिती पडलं. हे बघा 3 3 जा 9 9 3 जा 27 27 प्लस 6 येईल. आपला फायनल आन्सर येईल 33 नॉट 24. चला तर मग चेक करू. आपला आन्सर आला तर 33. डी आन्सर. येस, युअर करेक्ट आन्सर. तर एवढ्या पार्टमध्ये आपण एवढेच क्वेश्चन कॅरी करू, नाही तर व्हिडिओ लेंदी होऊन जाईल. तर पुढच्या पार्टमध्ये आपण पुढचे क्वेश्चन्स करू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे याच्याने कसं मला मोटिवेशन भेटेल. मी पुढचे पण व्हिडिओ लवकर अपलोडच करेन. सो थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.